ठीक आहे. दिलेली रिॲक्शन बॅलन्स करायची आपल्याला. ऑलरेडी काल आपण ऑक्सिडेशन नंबर मेथडने रिॲक्शन बॅलन्स केली. आज आपल्याला सेम रिॲक्शन बॅलन्स करायची बाय हाफ रिॲक्शन मेथड. हाफ रिॲक्शनचे रूल्स आपण ऑलरेडी लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. सकाळी लेक्चर ते रेकॉर्ड नाही झालेलं, पण आता जे एक्झाम्पल घेतो ते एक्झाम्पलवरनं तुम्हाला सगळे रूल्स लक्षात येतील. ठीक आहे. एक्झाम्पल सुद्धा समजेल. ठीक आहे. आले लक्षात? काय डाऊट? ओके. नाही समजलं खाली कमेंट करा की रूल्स पण शिकवा. रूल्सचा व्हिडिओ सेपरेट बनवून तुम्हाला सेंड केला जाईल. सगळ्यात पहिली स्टेप जी तिकडे सुद्धा होती, तिकडे काय होती पहिली स्टेप? ऑक्सिडेशन नंबर काढायचा प्रत्येकाचा. इथं पण पहिली स्टेप काय? सगळ्यांचा काय काढायचा आहे? ऑक्सिडेशन नंबर काढायचा. पहिली स्टेप काय सगळ्यांचा? ठीक आहे ना, काढू ना. काय अवघड आहे का त्याच्यात? जमेल का? नक्की 100%. सांगा पहिला. एनचा किती? -2. हायड्रोजनचा किती? +1. बोला. -2 +5. बोला. -2 +2. बोला. बरोबर. आता काय ओळखायचं आपल्याला? कुठे ऑक्सिडेशन झाले आणि कुठे रिडक्शन. बोला. ऑक्सिडेशन कुठे झाले? इथे काय झाले? NOचा -2 होता तो +2 झालाय. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय. ज्या वेळेला ऑक्सिडेशन नंबर वाढतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण ऑक्सिडेशन. काय त्याला आपण? ऑक्सिडेशन. इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. आणि ज्या वेळेला ऑक्सिडेशन नंबर इथे +5चं किती झालाय? +2. म्हणजे काय झालंय? ऑक्सिडेशन नंबर कमी झालाय. याचा अर्थ रिडक्शन झालंय. याचा अर्थ काय झाले? त्या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. काय झाले त्या ठिकाणी? रिडक्शन झालेलं आहे. काय झालंय? रिडक्शन. काय डाऊट? स्टेप 2 काय काय? आहे का बरोबर? बरोबर आहे का? नक्की 100%. जोर से बोलो. स्टेप 2 काय करायचं? दिलेल्या रिॲक्शनला ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन मध्ये डिवाइड करायचं. मॅडम जायचंय, आरती आहे. मग का गडबड करता? नका देऊ, थांबा. काय झालं मग? अशी एवढी सिरियस होऊन काय बघते? स्टेप 2 काय आपली? दिलेल्या रिॲक्शनला ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन मध्ये डिवाइड करायचं. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये करतोय पहा. N2H4 गिव्स यू NO. ही झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. बरोबर. आणि दुसरी काय आपली? रिडक्शन हाफ रिॲक्शन. दॅट इज ClO3- गिव्स यू. ब्ल्यू वाली काय आहे? ऑक्सिडेशन वाली. आणि रेड वाली काय तुमची? रिडक्शन. काय डाऊट? ठीक आहे. स्टेप 2 मध्ये काय करायचंय बोला? ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे जेवढे काही ॲटम्स असतील ते बाकीचे सर्व ॲटम्स काय करायचे आपल्याला? बॅलन्स करायचे. बाकीचे सर्व काय करायचे? ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, लेफ्ट साइडला तुमच्याकडे किती नायट्रोजन आहेत? राईट साइडला. मग तिकडे काय करायला लागेल? ते 2 करायला लागतील. म्हणजे इथे मल्टिप्लाइड बाय किती? आले खाली. लेफ्ट साइडला Cl, राईट साइडला Cl. बॅलन्स आहे का? संपला विषय. करायची गरज आहे का? नाही. सेकंड स्टेप काय होती? बॅलन्स ॲटम्स. बरोबर. स्टेप नंबर 3 बोला. बॅलन्स O बाय ॲडिंग H2O. स्टेप 3 मध्ये काय करायचं आपल्याला? तर बॅलन्स O बाय ॲडिंग H2O. H2O ॲड करून आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहेत. आता ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये जर आपण गेलो तर अशा प्रकारची आपली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे. 2NO2. काय डाऊट? नक्की का? लेफ्ट साइडला किती ऑक्सिजन आहेत? 4 आहेत. किती टोटल? 4 ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन आहेत? 4 ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन आहेत? 4 ऑक्सिजन आहेत. आणि राईट साइडला लेफ्ट साइडला 0, राईटला 4, इथे किती? 0. म्हणजे किती ऍड करायला लागतील? 4H2. एनी डाऊट? कळलंय? नेक्स्ट खाली आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन.
आता रिडक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय आहे तुमच्याकडे ClO3 मायनस गिव्स यू Cl मायनस. लेफ्ट साइडला ऑक्सिजन, राईट साइडला ऑक्सिजन, राईट साइडला ऑक्सिजन किती आहेत? 0. 0 ऑक्सिजन आहे म्हणजे किती ऑक्सिजन ऍड करायला लागतील? दॅट इज 3H2 ऑक्सिजन ऍड करायचे. पण कसे? बाय H2. कसे? बाय H2. कोण आहे? बरे ठीक आहे. काय डाऊट इथपर्यंत? नक्की 100%. ठीक आहे. पहा बॅलन्स द ऑक्सिजन बाय H2. ऑक्सिजन आपल्याला बॅलन्स करा. बोला लेफ्ट साइडला ऑक्सिजन किती? 2. म्हणजे इकडे किती H2 ऍड करायचे? 2 H2 ऍड करायचे. किती H2 ऍड करायचे? 2 H2. ठीक आहे. खाली किती O? 3. म्हणून इकडे इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? स्टेप नंबर 4. बोला स्टेप 4 काय? ऑक्सिजन बॅलन्स झालाय. नेक्स्ट ऍड balance hydrogen by adding H plus. Okay, पहा balance H by adding H plus. काय ऍड करायचं तुम्हाला? H ऍड करायचं आहे. नेक्स्ट पहा पहिली रिॲक्शन पहा नीट लक्ष द्या. वरती नंतर लिहा मॅडम, नंतर लिहा. गडबड आहे. N2H4 plus 2H2O gives you 2NO. gives you 2NO. हे झालं ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे. नेक्स्ट खाली काय तुमच्याकडे? ClO3 मायनस गिव्स यू Cl मायनस प्लस 3H2. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की 100%. नेक्स्ट बोला लेफ्ट साइडला किती हायड्रोजन? 4H. 4 हे 4 आणि हे 4 टोटल किती? 8H. म्हणजे इकडे किती H लागतील? अजून 8H लागतील. कसे ऍड करायचे? बाय H प्लस प्लस 8H प्लस प्लस 8. एनी डाऊट? खाली बोला किती H इथे? 6. इथे 0 म्हणून 6H प्लस 6H प्लस. एनी डाऊट? नक्की. स्टेप नंबर 5 बोला balance the charge. Balance charge by adding electrons. इलेक्ट्रॉन्स ऍड करून आपल्याला काय करायचं? चार्ज बॅलन्स करायचा आहे. परंतु हे करत असताना जी ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे त्या ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये राईट साइडला तुम्हाला इलेक्ट्रॉन ऍड करायचे आहेत आणि रिडक्शन रिॲक्शन मध्ये तुम्हाला लेफ्ट साइडला इलेक्ट्रॉन ऍड करायचे. कुठे ऍड करायचे? एनी डाऊट? अहो एनी डाऊट आहे का? नक्की का? काय डाऊट? इथपर्यंत परत एकदा पाहून घ्या पटकन. नक्की जायचे पुढे? ठीक आहे. बोला किती इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील मला? 8 प्लस आहेत ना? किती प्लस आहेत? त्यांना न्यूट्रल करायला 8 मायनस. त्याला न्यूट्रल करायला 8 मायनस. इथे बोला किती प्लस आहेत? किती प्लस आहेत? 6. आणि हा ऑलरेडी एक मायनस आहे म्हणजे किती लागतील? 5H प्लस. किती लागतील? 5H प्लस. किती लागतील? 5 इलेक्ट्रॉन लागतील. काय लागतील तुम्हाला? 5 E मायनस. एनी डाऊट? कसं केलंय कळलंय का? नेक्स्ट आपल्याला पुढे काय करायचे? दोन्ही सुद्धा आपल्याला बॅलन्स करायचे. काय करायचे? दोन्ही सुद्धा आपल्याला बॅलन्स करायचे. एकच मिनिट थांबा. थांबा. बोला. हा चला पहा इथे किती प्लस झाले? 6H प्लस. किती झाले? 6H प्लस. बरोबर. त्यांना न्यूट्रलाइज करायला पहा हा 5 आणि हा एक 6. हा 5 आणि हा एक 6. 6E मायनस. बरोबर.
6H+, बरोबर. हे 5 आणि हा एक 6. इथपर्यंत काय डाऊट? नक्की 100%. परंतु इथे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर इथे ऑलरेडी एक मायनस आहे का? ऑलरेडी एक मायनस. नक्की का? म्हणजे हे मायनस आणि हे मायनस न्यूट्रलाइज. ओके, कॅन्सल होईल. लेफ्ट आणि राईटला येते. म्हणून ह्या 6 इलेक्ट्रॉनला 6H+ला 6 इलेक्ट्रॉन लागतील. किती इलेक्ट्रॉन लागतील? 6 इलेक्ट्रॉन. आता पूर्ण रिॲक्शन काय होईल? न्यूट्रल होईल. काही अख्खी रिॲक्शन तुमची बॅलन्स होईल, न्यूट्रल होईल. काय डाऊट? आओ काय डाऊट? नक्की पहा, हे 6H+ आणि हे तुमचे बाकीचे सगळे चार्ज. काय डाऊट? आता इलेक्ट्रॉनचा नंबर काय करायचा आहे? आओ काय करायचं आहे? बॅलन्स इलेक्ट्रॉन बाय मल्टिप्लाइंग विथ सुटेबल फॅक्टर वरती 8 आहेत, खाली 6 इलेक्ट्रॉन आहे. वरती किती इलेक्ट्रॉन आहेत आणि खाली किती आहे? 6. दोघांमध्ये कॉमन काय आहे? असा कोणतरी जो 8च्या टेबलमध्ये पण येतो आणि 6च्या टेबलमध्ये पण येतो. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 16 1 जा 16, 16 2 जा 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24 आहे. म्हणजे वरती कितीने मल्टिप्लाय करणार? 3 आणि खालच्या इक्वेशनला 4 ने. कळतंय? आता पूर्ण ह्याला मल्टिप्लाय करायचं, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. जर 3 ने मल्टिप्लाय केले याला तर काय होईल? 3H4 प्लस 3 2 जा 6H2, 3 2 जा 6NO प्लस खाली बोला 24 प्लस 4Cl मायनस 12H2. काय डाऊट? झाले इलेक्ट्रॉन इकडे 24 झाले. वरच्या इक्वेशन मध्ये राईट साईडला 24 इलेक्ट्रॉन, खालच्या इक्वेशन मध्ये लेफ्ट साईडला 24 इलेक्ट्रॉन. एनी डाऊट? नक्की का? आओ नक्की का? जाऊ का पुढे? जाऊयात पुढे. बोला नेक्स्ट स्टेप. ॲड स्टेप नंबर 7. ॲड द अबाव इक्वेशन. ॲड दी अबाव इक्वेशन. वरचे इक्वेशन काय करायचे आहेत? इथलं इथंच ॲडिशन करू का? पा लेफ्ट साईडला लेफ्ट साईड ॲड करायचं, राईट साईडला राईट साईड. पा काय होईल मग त्या ठिकाणी? 3N2H4 प्लस 6H2O. काय डाऊट? प्लस 4ClO3 मायनस gives you 6NO plus 24H plus गप्पे 4Cl मायनस प्लस 12H2. रडक का नका म्हणू, काय हळद चालली होय? काय डाऊट? नक्की इथलं इथंच करायचं. ब्ल्यू पेनने लिहिलं ते ऑक्सिडेशन आहे, याने लिहिलं ते आता झालं. आता एकच पेन. ठीक आहे. आता पहा लेफ्ट साईडला 24 इलेक्ट्रॉन, राईट साईडला 24 इलेक्ट्रॉन. इथे 24H प्लस, इथे 24H प्लस. 6H2O किती? 6H2 आणि इकडे किती? 12 मधले किती गेले? 6 गेले. किती उरले? उरलेलं सगळं लिहितोय. पहा आता काय काय उरलंय आपल्याकडे. एकच मिनिट थांबा, आज हे मध्ये मध्ये आलेत. काय आहे त्या ठिकाणी? बोला. 3ClO3 मायनस, बोलू नका. ओके. गिव्स यू 6NO प्लस 4Cl मायनस प्लस 12 होते. 12 मधले 6 गेले, 6. रिएक्शन बॅलन्स आहे का चेक करा.
रिॲक्शन बॅलन्स झाली का पहा. नायट्रोजन किती 3 टू जा 6 6 नायट्रोजन. ठीक आहे. क्लोरीन किती 4 आहे 4 क्लोरीन आहे. ऑक्सिजन किती पहा हे 3 ऑक्सिजन. इकडे किती आहेत 3 4 जा 12. इकडे किती हे 6 आणि हे 6 12 जा. हायड्रोजन किती 3 4 जा 12. इकडे किती पहा 3 2 जा 6 2 जा 12. रिॲक्शन इज बॅलन्स. दिस इज नोन ॲज ऑक्सिडेशन सॉरी आपण हाफ रिॲक्शन मेथडने ही बॅलन्स केलेली आहे. एनी डाऊट. व्यवस्थित सगळं काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे. घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पहा दिलेली रिॲक्शन बॅलन्स करायची. P4 0 OH मायनस इथे किती इथे किती -1 बोला -3 H +1 बोला ये नहीं जमा +1 इधर -2 और यहाँ फ्रैक्शन में आ रहा है. कितना आ रहा है फ्रैक्शन में? हाउ कम फ्रैक्शन? वाह H2PO2 माइनस वाह 1 into 2 plus x plus 2 into -2 equal to -2 plus x -4 equal to -3. बोला -2 बरोबर. -2 plus x equal to -3. -2 तिकडे जाऊन -3 plus 2 x equal to -1 x equal to -1. थांबा थांबा थांबा. इक्वल टू -1 -1 ओके -1 +2 आन्सर इन +1. झाले. बोला आता कुठे काय काय झाले. फॉस्फरस 0 होता. किती झालाय +1 झालाय. फॉस्फरस 0 होता किती झालाय तो +1 म्हणजे काय झालंय ऑक्सिडेशन. काय झालंय ऑक्सिडेशन नंबर वाढलाय. दॅट इज ऑक्सिडेशन. दॅट इज ऑक्सिडेशन. काय झालं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झाले. नेक्स्ट खाली पहा परत इथेच फॉस्फरस तुमचा 0 होता. किती झालाय मायनस होता. किती झालाय -3 झालाय. -3 झालाय. याचा अर्थ रिडक्शन. एकाच ह्याच्यातून झालंय सर. काय नाही होत चालतंय ना. असं चालतंय. असं थोडी की नाही लिहायचं. OH फक्त सेपरेट. शेवटी ज्यावेळेस तुम्ही दोन्ही रिॲक्शन एकत्र करणार आहात त्यावेळेस मात्र OH पुन्हा एकदा खाली घ्यायचा आहे. कळतंय नक्की. ठीक आहे. ज्यावेळेस बॅलन्सिंगची वेळ येईल ऑक्सिजनची त्यावेळेस OH फक्त खाली लिहून घ्यायचा. ठीक आहे. आलं लक्षात. स्टेप 2 नंतर तिथून पुढे बोला. 2 रिॲक्शनला स्प्लिट करायचे. स्प्लिट करतो मी पहा. P4 गेट्स कन्वर्टेड इंटू PH3. कुठं कन्वर्ट झाला तुमचा PH3 मध्ये. आणि वरती पहा P4 gets converted into H2PO2 मायनस. बॅलन्स करून घ्या. इकडे फॉस्फरस किती आहेत 4. खाली फॉस्फरस किती थांबा. इकडच्या लेफ्ट साईडला फॉस्फरस किती 4. तिकडे किती आहेत 1 असे. किती पाहिजे किती हवेत 4. झाले बॅलन्स. इकडे 4 तिकडे. इकडे किती आहेत इकडे किती आहेत 4. एनी डाऊट आओ एनी डाऊट नक्की का. जाऊ का पुढे. ठीक आहे. खाली या. बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O. ठीक आहे. आता रिॲक्शन पुन्हा एकदा लिहून घेते पहा. P4 प्लस OH मायनस इथे लिहितो. ठीक आहे. OH मायनस गिव्स यू 4H2PO2 मायनस. काय डाऊट खाली P4 गिव्स यू 4PH3. काय डाऊट
नक्की. इथे जरी तुम्ही OH मायनस घेतला दोन्हीकडे तरी चालेल का, ॲट दी एंड आपण ॲड करून ते कॅन्सल आउटच करणार आहे. ठीक चालते, मी तसाच ठेवतो. बोला ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. लेफ्ट साईडला ऑक्सिजन, राईट साईडला ऑक्सिजन 2. किती 4 2 जा 8 बरोबर. म्हणजे किती H2 ॲड करायला लागतील 7 H2. किती H2 7 H2. खाली बोला गरज आहे का, नाही गरज. मी इथं सुद्धा OH मायनस लिहून घेतो चला. का नको, नको राहू द्या चला, काही गरज नाही. आले काय डाऊट इथपर्यंत. हे झाले ऑक्सिजन बॅलन्स. पुढे नेक्स्ट बोला बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H+. कधी ॲसिडिक मिडियमसाठी होतं आहे बरोबर. नीट चेक करा, रूल्स काढा, रूल्स काढा. कंबाईनसाठी होतं, कंबाईनसाठी होतं नक्की 100%. ठीक आहे करूयात मग. बोला P4 प्लस OH मायनस gives plus 7H2 gives you 4H2 PO2 मायनस. बोला इथे किती हायड्रोजन आहेत 4 2 जा 8. इथे किती आहेत पहा 7 2 जा 14 प्लस 1 15 प्लस 1 15. इकडे 8 इकडे 15. किती ॲड करायला लागतील अजून बोला 7H प्लस. किती ॲड करायला लागतील अजून 7. आता पहा किती झाले इथे 7 2 जा 14 प्लस 1 15. 7 2 जा 14 सॉरी 4 2 जा 8 प्लस 7 15. ठीक आहे 8 आणि 7 15. नेक्स्ट खाली पहा काय आपल्याकडे P4 gives you 4 PH3. 4 PH3. बोला तिकडे हायड्रोजन किती आहेत 4 2 जा 12 हायड्रोजन. इकडे काहीच नाही म्हणून किती 12H प्लस. किती ॲड करायचे आपल्याला 12H प्लस. एनी डाऊट, एनी डाऊट ह्याच्यामध्ये नक्की कळाले मॅडम. बोला काय झालं काहीच ना बरोबर आहे. ठीक आहे चालतंय वाजू द्या. 12 18 झाले. पुढे नेक्स्ट पहा बॅलन्स चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन. आता काय करायचं आपल्याला चार्ज बॅलन्स करायचं. दोन्ही रिॲक्शन मी लिहितो पहा. P4 प्लस OH मायनस प्लस 7H2 gives you 4H2 PO2 मायनस प्लस 7H प्लस. आणि खाली पहा खालची रिॲक्शन काय आपल्याकडे P4 प्लस 12H प्लस gives you 4PH3. बोला ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये कुठे ॲड करायचे आपल्याला राईटला आणि रिडक्शन मध्ये लेफ्टला. बोला वरती किती ॲड करायला लागतील या मायनसला हा मायनस. बोला तिकडे किती 7H प्लस म्हणजे किती 7 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन खाली बोला किती 12 इलेक्ट्रॉन. किती 12 इलेक्ट्रॉन. नो डाऊट. आता असा नंबर की जो 12 मध्ये येतो आणि 7 मध्ये येतो. हाँ 12 में किधर 42 आता है 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 12 4 जा 48. बोला येते का कुठे हा येते का कोणी आहे का कोणी LCM. मग आता क्या करेंगे अब इझी आहे. काय करायचं पहा असं समजा येत नसेल वरच्या इक्वेशनला 12 ने मल्टिप्लाय करा आणि खालच्या इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करा. कळलंय नक्की आलं लक्षात नक्की करा. मग वरती 12 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल 12 P4 प्लस 12 प्लस बोला 84 H2 gives you 12 4 जा 48 H2 PO2 minus 84 H प्लस काय डाऊट पेन चुकला का ऑक्सिडेशन ही काय तुमची लक्षात ठेवा. चुकून पेन मी ब्लॅकने काढलाय. खाली बोला 7 प्लस H प्लस प्लस
84 E minus gives you 7 4 जा. एनी डाऊट? नक्की 100%. आता काय करायचं? ऍड करायचं. काय करायचं आता? ठीक आहे, पहा लगेच इथं कॅन्सल आउट आपण करून घेऊयात. दोन्ही ऍड केले तर पहा 84 H2O वेअर इज. हा ओके, पहा इथे 84 H प्लस 84 H प्लस 84 इलेक्ट्रॉन 84 इलेक्ट्रॉन. अजून काय कॅन्सल आउट होते का चेक करा. काय डाऊट? नक्की. ठीक आहे, लेट्स ऍड 12 P4 प्लस 7 P4. 12 प्लस 7 19 P4 प्लस 12 OH माइनस प्लस 84 H2 84 H2 gives you 48 PO2 माइनस प्लस एक तर रिॲक्शन चुकेल नाही तर मग बॅलन्स होईल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन थोडं जरा जास्त झाले. काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत कळलंय का? व्यवस्थित लिहून घ्याल का इथपर्यंत? इथपर्यंत लिहून घ्या. मग मला जागा नाही पुरत आहे, बोर्ड संपलाय माझा, मला परत हा वापरावा लागेल. इथपर्यंत व्हिडिओ पॉज करून पटकन लिहून घ्या म्हणजे मला पुढचं लिहिता येईल. ठीक आहे, पहा थांबा, एवढं करायची गरज नाही. चुकले, स्टेप आपली चुकली आहे. इथे जरा चुकले. थांबा 1 मिनिट, परत एकदा रिव्हर्स जातोय. थांबा थांबा थांबा, चुकून एक छोटीशी मिस्टेक झाली आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन याने सुद्धा येईल. ठीक आहे, याने सुद्धा येईल पण खूप मोठं होईल. ठीक आहे, थोडासा एक आपण शॉर्टकट अप्लाय करूयात. पहा, हा जो OH मायनस आहे ना तो आपण इथेच घेऊयात. OH मायनस आपण इथेच घेऊयात, प्लस OH मायनस. ओके ठीक आहे. आता जर ह्या रूलनुसार गेलो आपण इथे तर पहा बरं काय होते. रिॲक्शन लिहितो पहा वरची खाली. गिव्स यू 4H2PO2 मायनस. बोला लेफ्ट साइडला ऑक्सिजन 1, लेफ्ट साइडला ऑक्सिजन, राईट साइडला ऑक्सिजन 8. किती? 8. म्हणजे किती ऑक्सिजन लागतात अजून? इथे 7 लागतात. मी इथेच करू का? हे 8 करतो. 8 OH मायनस, बेसिक मीडियम आहे. आता किती ऑक्सिजन झाले? 8 ऑक्सिजन. इकडे किती झाले? 4 2 जा 8 ऑक्सिजन. काय डाऊट? आओ काय डाऊट? नेक्स्ट पुढे काय? बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस. ठीक आहे, P4 गिव्स यू 4PH3. ती तशीच, त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, बॅलन्स करायचा विषय नाही. नेक्स्ट हायड्रोजन. बोला P4 प्लस 8 OH मायनस गिव्स यू 4H2PO2 मायनस. आणि खाली पहा P4 गिव्स यू 4PH3 4PH3. बोला हायड्रोजन. लेफ्ट साइडला हायड्रोजन 8, लेफ्ट साइडला हायड्रोजन 8, राईट साइडला हायड्रोजन 8. बॅलन्स आहे, बॅलन्स्ड आहे. पहिली रिॲक्शन बॅलन्स. सेकंड, लेफ्ट साइडला हायड्रोजन 0, राईट साइडला हायड्रोजन किती? 12. म्हणजे किती ॲड करायला लागतील इथे? 12 H प्लस प्लस 12. एनी डाऊट? एनी डाऊट? नक्की 100%. खाली या. पुढे नेक्स्ट आता काय करायचं? बॅलन्स चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन्स. वरची रिॲक्शन पुन्हा एकदा खाली जशीच्या तशी लिहून घेतोय. 8 OH मायनस गिव्स यू 4H2PO2 मायनस. खाली बोला P4 प्लस 12H प्लस गिव्स यू 4PH3. बोला किती मायनस ॲड करायला लागतील? कितीच नाही, गरज नाही. पहा बरं व्यवस्थित चेक करा. काय वाटतं तुम्हाला किती ॲड करावं लागतील? इथं पहा बरं, मायनस चार्ज किती? हा 1 मायनस चार्ज असलेला 1 OH. असे किती OH आहेत आपल्याकडे? आणि या साईडला किती आहेत? 1 H2PO2 वरती 1 मायनस चार्ज, चौघांवरती 4. इकडे 8 मायनस, इकडे याला हे कॅन्सल करायला इथे किती लागतील? मायनस अजून 4 लागतील.
मग मी इथे लिहितो पहा +4e-. कळलंय? अहो कळलंय नक्की. इथे 8 मायनस चार्ज आहे, या साईडला 8 तर या साईडला पण काय पाहिजे 8 मायनस. इथं 4च मायनस झाले, हा झाला अजून 4 मायनस. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. ठीक आहे, पुढे खाली या. किती प्लस चार्ज? 12. म्हणजे किती इलेक्ट्रॉन ॲड करायला लागतील अजून? 12 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट काय करायचे? इक्वल करायचं. याला कितीने मल्टिप्लाय? असा कोणतरी जो 4 आणि 12च्या टेबलमध्ये दोघांमध्ये येतो. 12च्या टेबलमध्ये 12 येतो आणि 4च्या टेबलमध्ये 12 येतो. मग ह्याला मल्टिप्लाइड बाय करा 3 ने मल्टिप्लाय. काय झालं मग? 3p4 प्लस 8OH मायनस 24OH मायनस gives you 12H2PO2 मायनस प्लस 12e मायनस. काय डाऊट? नेक्स्ट पुढे पहा. बोला. P4 प्लस 12 इलेक्ट्रॉन गिव्स यू 4pH3. दोघांचे ॲडिशन करूयात. बोला. 3p4 प्लस 1p4 4p4. काय झालं त्या ठिकाणी? 4p4. किती झाले? 4p4. किती झाले? 4p4 प्लस 24OH मायनस प्लस 12H प्लस प्लस 12e मायनस gives you 4pH3 plus 12H2PO2 minus plus 12e minus. काय डाऊट? पहा, हे 12 इलेक्ट्रॉन्स लेफ्टचे आणि हे 12 इलेक्ट्रॉन्स राईटचे काय झाले? कॅन्सल. काय झाले? कॅन्सल झाले. एनी डाऊट? अजून कोण कॅन्सल होतंय का? आता पहा, इथे काय 12H प्लस. किती H प्लस? 12H प्लस. आणि इथे किती? 24OH मायनस. किती आहेत? 24. नीट पाहिजे आता. H प्लस किती आहेत? 12. आणि हे किती आहेत? 24. या 24ला मी 12 डिवाइड करू शकतो. करू शकतो. म्हणजे इथे किती झाले पहा, या 24H प्लस OH मायनस पैकी 12 OH मायनस काय करतील? ह्या H प्लस सोबत कंबाईन होऊन H प्लस सोबत कंबाईन होऊन H2O तयार करतील. काय तयार करतील? पहा, 24OH मायनस आहेत आणि हे किती? 12 याच्यातली किती? 12OH मायनस आणि याच्यातली किती? 12H प्लस. 12 प्लस 12 गरज नाही. पहा, 12 म्हणजेच काय झालं? 12OH प्लस H H2. पहा, HOH H2O H2O H प्लस OH H2O H2 हा H किती झाले? H2 आणि हा O काय झाला? H2. पुन्हा एकदा पहा, हे 24OH मायनस 12H प्लस, याच्यातले 12H प्लस, याच्यातले 12OH मायनस. 12 कॉमन काढलं, OH आणि H काय झाला? काय डाऊट? काय डाऊट? नक्की कळलंय सर. मग उरलेले 12OH मायनस ह्याच्यातले 24 मधले तसेच ठेवायचे. ते तसेच ठेवायचे आहेत. पहा, इकडे लिहितोय रिॲक्शन. ठीक आहे. ठीक आहे, बोला काय इथे? 4p4 प्लस 12OH मायनस प्लस 12H2 gives you 4pH3 plus 12H2PO2 मायनस. एनी डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? पहा बरं, रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का? रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का? P4 किती इथे? किती? 4 4 जा 16. इथे पहा, हे 12 आणि हे 4. 12 आणि हे 4 झाले 16. ऑक्सिजन पहा, किती? 12 आणि हे 12 किती झाले? 24. इकडे पहा बरं, ऑक्सिजन 12 2 जा 24 झाले 24 ऑक्सिजन. हायड्रोजन किती इथे? 12. 12 2 जा 24. 24 प्लस 12 36. 3 4 जा 12. 12 2 जा 24. 24 प्लस 12 36. झाली रिॲक्शन बॅलन्स. झाली रिॲक्शन बॅलन्स 100%. ठीक आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित लिहितो पहा. 4p4 प्लस 12
OH मायनस प्लस 12H2 gives you 4PH3 प्लस 12H2PO2 मायनस. ठीक आहे, आपण जी मगाशी केली होती त्याने येईल, पण खूप जास्त कॅन्सलेशन्स येतील. त्यापेक्षा OH मायनस वरती घेऊन केला तर सोपं जाईल. कळतंय? समजा असं झालंच की असे खूप मोठे मोठे आकडे यायला लागलेत तुमच्याकडे, जसे मागाशी आले ते नंबर्स, असं झालं तर त्या ठिकाणी काय करायचं, एकदा चेक करायचं आपण कुठली स्टेप चुकली आहे का, रिव्हर्स यायचं. ठीक आहे, आलंय, कळलंय नक्की. ही काय होती तुमची आयन इलेक्ट्रॉन मेथड, किंवा त्यालाच म्हणतो आपण हाफ रिॲक्शन मेथड. नक्की समजले? काय डाऊट? व्हिडिओ आज पुन्हा एकदा पाहायचं, दोन्ही एक्झाम्पल झालेत, पुन्हा एकदा ते पाहून घ्यायचे व्हिडिओ पाहून. ठीक आहे, आणि जी आजची DPP येईल ती काय करायची, तुम्ही सॉल्व करायचं. ठीक आहे, बॅलन्सिंग आपलं संपलेलं आहे. 3 अजून लेक्चर लागतील, 3 लेक्चरमध्ये आपला चॅप्टर संपून जाईल. आले? काय डाऊट? नक्की चालते, उरलेलं आपण उद्या पाहूया.